तर चला नमस्कार मित्रांनो, माझी माती माझा खेळ या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजय माकासरे तुमचं स्वागत करतो। आज आपण आलो आहेत धनगरवाडी येथे विठ्ठल डोईफोडे मामा यांच्या चेतक घोडा, भुंगा बैल, तसंच सर्प त्यांचा बकासूर बैल आणि सुंदर बैल यांची मुलाखत घेण्यासाठी खूप दिवसापासून चालू त्यांची मुलाखत घ्यायची। आज योग जुळून आला, तर चला म्हणलं आज आपल्या मामाची मुलाखत घेऊया। नमस्कार मामा। नमस्कार। मग काय चालू आहे सध्या? चालू आहे बैलगाडा। हां, काय भुंगाले मस्ती करतो आपलं? भोंगाने नाव केलं माझं। हां हां। तर मामा मला एक प्रश्न विचारता का हा ना तुम्हाला कधीपासून लागला बरं? 97 पासून। 97 पासून म्हणजे कसा वडिलांपासून आहे का तुमच्यापासून? वडिलांपासून। वडिलांपासून का? बरं। तुमच्या त्या वडिलांच्या काळात कोणती गाडी पाहिजे तुमची, म्हणजे बैल वगैरे? मुरल्या बैल। मुरल्या बैल म्हणजे गावरान होता, गावरान। गावरान। तुम्हाला गावठी बैलांचा जास्त नाद आहे का मामा? गावठीच। का बरं? सगळे लोक म्हैसूर घेतात नाही, अजिबात नाही। म्हैसूर लयच पळाल तर 3 वर्ष पळतो। गावरांचे दात पडून दे तरी पळतो। हां हां। म्हणून तुम्ही आज भुंगा खरेदी केलाय, हम्म। म्हणजे पहिल्यापासून तुमचा गावठीवर जास्त विश्वास आहे? गावठी गावठी गावठी। म्हणजे आपल्या याच्यात कोणकोणते बैल होऊन गेले, त्याचे नाव सांगा बरं आपल्याला एकदा। आता आधी मुरल्या होऊन गेला माझा तवा। हां हां। त्याच्यानंतर मी भोंगा घेतला। हां हां। भोंगा घेतला मी आता झाली 3 वर्ष त्याला। त्याच्यानंतर घेतला बकासूर। हां हां। आता हे जे घेतला का घेतला नाही आपण, कोण? सुंदर। हां सुंदर। पण ते आपल्या दावणीला आलाय हिंदर केसरी। हां हां। सगळ्याला पळून आलाय तो। हां हां। आता बैल कोणी पाडे नाव सांगत नाही मी। नाही, सुंदरचं त्याला सर्व ओळखतातच म्हणा आज तुमच्या दावणीला। तर मला भुंगाबद्दल विचारता, याची खरेदी कुठून झाली बरं? नेवासा। नेवासा म्हणजे कोणाकडून खरेदी झाली याची? पका नजन। पक्का ना? बरं। ह्यो बैल पाहिला खोशे वायरमनच्या गाईला झालेला। खोशे वायरमन मग त्याच्या आईच्या भेटीला नेलता मी, आता नेवासाच केला झाला तवा। हां हां। मग त्याने घेतला होता पका येणी नजरनी। हां हां। त्याच्याकडून मी घेतला। हां, पण भरपूर लोक असं म्हणते काय आपल्या भुंगाला कांब जास्त आहे बाबा, हाईटला कमी आहे, तर असे बैल जास्त पळत नाही। तुमचं काय म्हणणं आहे बरं याच्यावर? आता हे पळतोच ना, जे आहे तो आहे ना, ज्याला पळायचं ज्याचे दम आहे ते पळतोच। हां हां, ते आहे म्हणा। भुंगापच आतापर्यंत साधारण किती बिनजोड मारले असते तरी आपल्या भुंगाने बरं? नाही, 70च्या पुढंच। हां, 70च्या पुढे बिनजोड त्याने केल्यात। हो, आणि कायम गुलालात राहिलाय कायम कायम। आज तुम्हाला मला पळतो, 3 मला पळतो तो। आज तुमची ओळख निर्माण करून दिली भुंगाबद्दल। तर मामा आता सध्याच्या काळात कसं आहे, बैल चांगला पळाला, बिनजोड गाजवल्या तर बैलाची विक्री करतात लोक। तर आपला भुंगा जर चांगली रक्कम आली तर तुम्ही विकणार का? नाही। काय कारण बरं, का नाही विकणार? नाही, त्याने माझं नाव केलंय। त्याने माझं नाव केलं, मला मागणी लय झाली आतापर्यंत। हो हो। त्यांना मी म्हणलो याला एका पाड्यात जरी टाकलं, कोणला? भुंग्याला। एका पाड्यात पैसे जरी टाकले तरी मला ऐकायचा नाही। म्हणजे भुंगा कायम आपल्या दावणीलाच राहणार? कायम कायम। ते पळाला नाही तरी झाला ना आता। हां हां। पण तरी मी दावणीला असतो ना, कारण त्याने तुमचं नाव भरपूर तुम्हाला कमवून दिले। हो। 70च्या वर बिनजोड केल्या भुंगा हा बैल आहे। मामाला त्याने अशी नेवास तालुक्याची आगळी वेगळी ओळख निर्माण करून दिली। याला पाडायला 3 जिल्हे आदबत आहेत, संभाजीनगर, नाशिक आणि आयलानगर, पण हे पडत नाही कोणाला। तर मामा आपल्या भुंगाची खासियत काय सांगता बरं? त्याची खासियत अशी आहे, पट्टी लांब लागते। आता लोक काय करतात, बडतून सोडताना आम्हाला फशी देत पुढं बडतून। दुसऱ्या बैलाचं काय राहतं, चिमटी। याला चिमटीचं घेणं नाही, याला फक्त झेंडा दिसला का जीव सोडून देईन, पण गाडीच करतो। पट्टी लांब पाहिजे फक्त। पट्टी जर लंबी असली बैल हाती लागत नाही कोणाला? अजिबात नाही। तर चला नमस्कार मित्रांनो, हा आपल्या मामाचा दुसरा बैल आहे ज्याचं नाव आहे बकासूर। आणि हा पण गावठी जातचं बैल आहे। सध्या कसं म्हैसूरचा क्रेज चालू असतानाही आपल्या मामाने 2 बैल सांभाळलेत आणि ते पण गावठी बैल आहेत बघा। कारण की त्यांचं म्हणणं असं आहे का गावठी बैल हे जास्त दिवस पाळतात आणि त्यांचा जास्त विश्वास हा गावठी बैलांचा आहे पहिल्यापासून। तर मामा आपल्या बकासूरची खरेदी कुठून झाली बरं? सुरेगाव, सुरेभालगाव। सुरेभालगाव। आणि याची खरेदी कितीला झाली आपली? 1,07,000। बरं, आपला भुंगा बैल असताना तुम्ही बकासूर खरेदी काय केलं बरं? काय कारण याचं? त्याचं असं असतं, आता हे पळतो पब्लिकला पण बकासूर, भुंगा पब्लिकला पळत नाही। हां हां। हे आतून पण पळतो, बाहेरून पण पळतो। बाहेर म्हणजे हा बैल दोन्ही बाजूने पळतो म्हणून तुम्ही याची खरेदी? आता ऐका ना, त्याचं असं आहे शास्त्र, 1 नंबर जर पाठी आपल्याला लागली तर बैल येतो पब्लिकला। हां।
गटामध्ये. हम्म. आणि परत तिकडे जर समजा 8 गाड्या असन, 8 नंबर जर लागली तर परत कुठे येते पब्लिकला. हा पब्लिकला पळतो बकासूर. हा म्हणजे थोडक्यात समजा बिनजोड्या तुमची गाडी आतून लागू किंवा बाहेरून लागू तुम्हाला काही चिंता नाही, कारण तुमचा बैल दोन्ही त्याच्यामुळे मी बकासूर घेतला. दोन्ही पण आणि 3 फेऱ्याला पण बैल जरी पळाला पब्लिकला लागली गाडी, डावी खान पण पळतो बैल आणि उजवी खान पण पळतो. त्यामुळे पब्लिकला गाडी जरी लागली 3 फेऱ्यात तरी काहीच अडचण नाही आपल्या. त्याच्यामुळे ही खरेदी केलेली आहे. म्हणून याची खरेदी केली तुम्ही. तर मित्रांनो, हा बैल दोन्ही खांदी फिट आहे आणि मैदान करतो हिट. असा हा मामाचा सरपंच आपलं सॉरी बकासूर हा बैल आहे, म्हणून त्यांनी खरेदी केली. आत्तापर्यंत आपल्या बकासूरने किती बिनजोड केल्या तरी? बकासूरने माझ्याकडे आल्यापासून कमीत कमी 27 झाले असते ना आतापर्यंत. 27 गुलाल तुम्हाला मिळून दिलेत. हो. बरं, याची तुम्ही कधी विक्री करणार का भोंगा नाही नाही म्हणजे सर्व विकणार लोक नाही. सध्या कसं मी सर्व भोंगा ऐकणार नाही, बकासूर ऐकणार नाही हम्म. आणि चेतक पण ऐकणार नाही. म्हणजे सध्या ते सगळे लोक कसे बैल पोर आले तर पैसे करून घ्या, उद्या आज पळतो उद्याचं काय सांगितलं कोणी? मग ज्यांनी पैसे केले का आतापर्यंत हम्म. ते गेले धुळीस मिळाले, हम्म. त्यांना पैसे भेटले हम्म. पण काहीच नाही राहिलं, सगळा काकाना झाला. म्हणजे तुम्ही हा जो नाद करता हा पैशासाठी नसून तर नावासाठी आहे. नावासाठी. बरं. मला फक्त वडिलाचं नाव करायचं. आता त्या दिवशी संभाजीनगरला जी पार्टी होती तिथे मी गेलो नाही. हम्म. तिथं माझ्या बापाचं नाव निघलं, विठ्ठल पांडुरंग डोईपोडे, हम्म. 63 गट, हम्म. 7 नंबर पार्टी. हम्म. पण तिथे गेलो का म्हणून नाही मी, मला इकडे लग्न होतं हा म्हणजे मला फक्त नाव कमायचं कोणाचं, बापाचं. हा तर वडिलांचं नाव टिकून राहावा म्हणून तुम्ही अनाथ करताय. हो. म्हणजे सध्या बघा मित्रांनो, सर्व लोक कसे आहेत, बैलांचे पैसे खूप होत आहेत, किंमत जास्त भेटत आहेत, लोक पैसे करून राहिलेत. पण सध्या ह्या काळातही आपले दोन्ही बैलींनी जपून ठेवलेत फक्त आणि फक्त नाद करण्यासाठी. तो बघू शकता तुम्ही भोंगा आहे आणि हा त्यांचा आहे बकासूर. आत्तापर्यंत म्हणजे आपल्याला मागणी झाली काही, लई माग झाली ना. पण विकत नाही तुम्ही? नाही विकायचीच नाही, म्हणजे आपली जोडी कायम घरीच राहणार. कायम कायम. आणि नाद पाहिलाय आमचा येऊ हम्म. 97 पासून. 1997 पासून तुम्ही या नादात आहे? हो हो. म्हणजे वडिलांपासून नाद आहे तुमचा? हो. म्हणजे वडिलांनी कधी खरेदी विक्रीचा व्यवसाय केला आता तुम्ही आहे पण? का दादा पुढे मा मुरली जे पळत होता का, हम्म. ह्यो लहान होता किती, 6 वर्षाचा. हम्म. तेव्हा गाडीतून पडला होता पुढं, हा हा. वरंगाला गाडी होती. हम्म. डोळा घेऊन तो इकडे खाली, बैल वरंगाळचा असून हा जागेवर थांबला. मी बैल नांगराला पण हाकायचो. हा. तेव्हा करप्या आबाचा सोन्या पळत होता. कोणाचा? करप्या आबाचा सोन्या. हम्म. त्याला 407 मध्ये दुधाचा कॅन राहायचा प्यायला. हा हा. माया मुरलीने तेव्हा त्याची बरोबरी केली होती डिग्रसमध्ये. मुरली गाड्या सारख्या म्हणजे जुनी शर्यत आहे आपली. हो. बरं, आपला मुरल्या बैल सध्या कुठे आहे? नाही आता ते गेला ना. म्हणजे आपला विक्री झाली का घरीच नाही गेला? गेला. घरीच गेला, घरीच गेला. म्हणजे घरीच गेला. बरं, म्हणजे विक्री नाही केली कधी आपण नाही, त्याची? नाही. तर मामा, आज आपल्या चेतकची मुलाखतीवर तुम्हाला एक प्रश्न विचारता विचार. का माझे भरपूर मित्र आहेत का त्यांना घोडा खरेदी करायचा, पण असं म्हणतात नाही का घोडा सर्व गुणात पाहिजे, पण त्याला गुण समजत नाही. तर आपल्या चेतकला कोणकोणते गुण आहेत आणि घोडा खरेदी करताना कोणकोणते गुण असले पाहिजेत ते एकदा सांगा बरं आपल्याला एकदा. आता हे बाई देव म्हणून असतो. हे बा पुढे. यो आता आहे का, हम्म. गळा काटू इथं असतो. लोकांना हे कळत नाही काय गळा कोटो कायला म्हणतात, देव मन कायला म्हणतात. हम्म. देव मन राहते 2, एक लासण्या आणि एक सरड्या. तर आपल्या घोड्याला कोणता आहे? लासणे. लासण्या देव म्हणे. हां. आता त्याच्यानंतर असं असतं, एका नागपुडीत जर ढवळं उतरलेलं असन हम्म. एका तर सरामफोक्या, हा पण नाकातून उतरून जर तोंडात उतरलेलं असन हा हा. मग सरामफोक्या नाही. सरम त्याच्यानंतर हम्म. 4 पायाला ढवळा, शापाला नेवरा, कपाळाला ढवळा, हम्म. हे असा घोडा कोणाला भेटत नाही. बरं. म्हणून ज्याच्या दारात घोडा आहे का हा. तो भाग्यवानी. हम्म. आपल्या या घोड्याची खरेदी कुठून झाली बरं? नेवाशावरून झालं. नाही आवश्यक. याला कोणीच घेत नव्हतं. हा हा. हे बघा शेळीवाणी होतं भारी. हा हा. मी आणलं आणि आता माझं कुत्रा आहे का इकडे दाखा. हे कुत्रा याला तिकडून आणायचं धरून पुढं लागा मला हा ते वावरातून. ते व्हिडिओ पण माझ्याकडे आहे आत्ता. हा हा. तुमच्याकडे आधी पण एक घोडा होता ना? दोन्ही घोड्या माझ्या एका गाडीत जायचे. हा त्या घोड्याला उद्या माझ्या 2 वर्ष होतील मेलेला. हा हा. ते घोडा लय गरीब होता माझा. काय झालं होतं आपल्या त्या घोड्याला? नाही आता ते काय आता काहीतरी निसर्गाचं काहीतरी झालं त्याच्यामुळे गेला. बरं, पहिला एक घोडा होता तरी तुम्ही हा खरेदी करा की घोडा नाही ह्यो आधी त्याच्या. हे त्याच्या आधी? हा
मला लोक काय म्हणे हम्म. हे काय आणलं म्हणे शेळीवाणी, मग ते घेतला होता मी. पण ते घोडा गरीब लय होता. माझ्या पुतणी आता पुढे काय करीत, माझ्या पुतणी त्याच्यावर बसायच्या, ते गरीब लय. हम्म. पण ते गेला बिचारा. पण ते जायचं गेला बी असा, आम्ही तांगे करून आलो कुठं भेंडाळा पट्टीवर. हम्म. याला भेटला, मग याला भेटला, हे लहान आले तवा आणि खाली बसला आणि जीव सोडून दिला. हम्म. बरं तुमचे सुट्टी मेकर आहेत आमचे भैया माकासरे. भैया भासा आहे माझा. बरं तुमची दोस्ती कशी जमली ते एकदा सांगा बरं. लय जण म्हणते का भैयाची आणि डोईफोडे मामाची लय सांगड जमते, यांची दोस्ती कधी झाली, कुठं झाली, कशी झाली ते एकदा पूर्ण सांगा आम्हाला. आता ते असं आहे बरं का, गर्दी आखाडा पुढं रावरीच्या पुढं हां तिकडं जायचं होतं आम्हाला तांग्याला. हां हां. आता तुमचे जे झाला गोरे नितीन, हम्म. त्याचा बैल आपल्या घोड्यावर होता. हम्म. मग भैया तेच संघ आला. हम्म. मग ते भैयाला म्हणे धनगडीच्या घोड्यावर बैल द्यायचा. भैयाला काय वाटलं घोडा दुसरा आहे. हम्म. भैया म्हणे त्याच्या काढला त्याचा बैल. हम्म. मग आम्ही तिथे गेलो. मग तेव्हापासून आमची ओळख आहे. बरं पण आज तुम्ही चांगली जिगरी आहे, कायम सोबत राहता खेळात. कायम 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 तुमची गाडी गाडीच ते करायलाच ते माते एक आणि भैया एक, घोडा सोडायला त्याचे दोघं हे तुमच्यासोबत कायम राहतात. कायम कायम. म्हणजे जे तुमची दोस्ती जमली तर आतापर्यंत तुटली नाही. नाही तुटणार पण नाही. नाही कधीच अंतर नाही पडणार. नाही नाही.